आता त्यांच्या अटी होत्या की हे जे काही गुप्तता आहे ही सरकारशी बोलत असतानाही अशीच राहिली पाहिजे. त्यामुळे आम्ही कोण आहोत ते आम्ही सांगणार नाही. आम्ही कुठल्याही राजकारण्याशी बोलणार नाही. आम्ही एकाच अधिकाऱ्याशी बोलू सरकारमध्ये, अशा अटी होत्या. देवेंद्रजी एका लग्नाच्या निमित्ताने संभाजीनगरला आले होते. मी त्यांना त्या लग्नाच्या गडबडीत गाठलं आणि म्हटलं, देवेंद्रजी मला अतिशय कॉन्फिडेन्शियल विषयावर तुमच्याशी एक 3-4 मिनिटं बोलायचंय. या गर्दीत ते काही बोलता येणार नाही, तर मी कुठे भेटू तुम्हाला? ते म्हणाले, रामभाऊ मी आत्ताच विमानाने परत जाणार आहे, त्यामुळे तुम्ही विमानतळावर जाऊन थांबा, तिथे मी तुमच्याशी चर्चा करतो. मी बोललो. देवेंद्रजींनी अतिशय मोठ्या मनाने सगळं ऐकून घेतलं. फक्त एकच प्रश्न विचारला की रामभाऊ, तुमची डॉक्टर कराड, अतुल, तुमच्या सगळ्यांची खात्री आहे की हे होईल? ऑरिक सिटीतलं तिथले जे लोकल अधिकारी होते ते तर याच्यात इन्व्हॉल्व्ह होते, पण त्यांनाही असं होतं की तुम्ही बोलायचं नाही, कुठेही बोलायचं नाही. ते त्यांनी पाळलं, इंडस्ट्रीने ती हे बाळगली, त्यामुळे कुठेही बातमी नव्हती. अख्ख्या या प्रोसेसमध्ये 9-10 महिने कुठेही बातमी नव्हती की टोयोटा किर्लोस्कर मोटर्स हे संभाजीनगरला येण्याचा. मग ते म्हणाले, आता आम्ही सिरियस आहोत आणि आता आमच्या बोर्डासमोर आम्हाला हे प्रपोजल न्यायचंय. पण बोर्डासमोर प्रपोजल नेताना आम्हाला सरकार काय आम्हाला देईल याच्याविषयीची कल्पना हवी, त्यामुळे आम्हाला आता सरकारशी बोलायचं. आता त्यांच्या अटी होत्या की हे जे काही गुप्तता आहे ही सरकारशी बोलत असतानाही अशीच राहिली पाहिजे. त्यामुळे आम्ही कोण आहोत ते आम्ही सांगणार नाही. आम्ही कुठल्याही राजकारण्याशी बोलणार नाही. आम्ही एकाच अधिकाऱ्याशी बोलू सरकारमध्ये, अशा अटी होत्या. या सगळ्या तरुणांना असा प्रश्न पडला की कसं होईल हे? तुम्ही उपमुख्यमंत्री, मंत्री किंवा तुम्ही म्हणजे मुख्यमंत्री किंवा तुम्ही इंडस्ट्रीज सेक्रेटरी किंवा इंडस्ट्रीज मिनिस्टर यांच्याशी बोलल्याशिवाय सरकार काय देईल हे कसं कळू शकतं? मग ते परत माझ्याकडे आले हे सगळे तरुण आणि म्हणाले की काका आता काय करूया, आता कसं काय आपल्याला पुढे जाता येईल? म्हटलं एकच व्यक्ती आहे की जी आपल्याला याच्यातनं मार्ग काढू शकेल. म्हटलं मी बोलतो त्यांच्याशी. देवेंद्रजी एका लग्नाच्या निमित्ताने संभाजीनगरला आले होते. मी त्यांना त्या लग्नाच्या गडबडीत गाठलं आणि म्हटलं, देवेंद्रजी मला अतिशय कॉन्फिडेन्शियल विषयावर तुमच्याशी एक 3-4 मिनिटं बोलायचंय. या गर्दीत ते काही बोलता येणार नाही, तर मी कुठे भेटू तुम्हाला? तर म्हणाले, रामभाऊ मी आत्ताच विमानाने परत जाणार आहे, त्यामुळे तुम्ही विमानतळावर जाऊन थांबा, तिथे मी तुमच्याशी चर्चा करतो. अर्थातच डॉक्टर कराड, अतुल सावे हे मंत्री असल्यामुळे त्यांच्याबरोबर होते. मी फोन करून आमच्या चेंबरचा त्यावेळेला जो अध्यक्ष होता दुष्यंत पाटील, त्यालाही बोलवून घेतलं होतं, कारण तो या सगळ्यात वन मॅन कॉन्टॅक्ट म्हणून टोयोटा किर्लोस्कर बरोबर बोलत होता. तर त्यालाही बोलवून घेतलं आणि आम्ही रात्री साधारणतः 11:15च्या सुमारास देवेंद्रजींना एअरपोर्टच्या VIP रूम मध्ये भेटलो. आणि या अटी मी त्यांना सांगितल्या. मी काही कंपनीचं नाव सांगितलं नाही, काही नाही. मी एवढंच म्हटलं की देवेंद्रजी यातनं जवळजवळ 25,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट येईल. ऑरिक सिटीमध्ये जिथे जमीन विकण्याकरता आपण गेली अनेक वर्ष प्रयत्न करतोय, विकले जात नाहीये, तिथे एक मोठा चंक जमिनीचा हे विकत घेतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सप्लायर्सही येतील. त्यामुळे खूप मोठी गुंतवणूक या निमित्ताने होईल. मोठी कंपनी आहे, त्यामुळे आपण हे कन्सिडर करावं, पण ते डिस्क्लोज करू इच्छित नाहीत आणि ते तुमच्याशी किंवा कुठल्याही राजकारण्याशी बोलू इच्छित नाहीत, त्यामुळे आम्हाला एक अधिकारी द्या. तर देवेंद्रजींना ही विनंती करण्याची हिंमत करणारे फार कमी असते. डॉक्टर कराड आणि अतुल म्हणाले की अरे आम्ही तर राजकारणात आहोत आणि राजकारण्यांशी बोलणार नाही, असं आम्ही देवेंद्रजींना कसं सांगणार? ते आमचे नेते, आम्ही नाही सांगणार आहे. मी बोललो. देवेंद्रजींनी अतिशय मोठ्या मनाने सगळं ऐकून घेतलं. फक्त एकच प्रश्न विचारला की रामभाऊ, तुमची डॉक्टर कराड, अतुल, तुमच्या सगळ्यांची खात्री आहे की हे होईल? तर आम्ही तिघांनी त्यांना सांगितलं की आम्ही गेले 10 महिने या प्रक्रियेत आहोत. आम्हाला 100% खात्री आहे की हे होईल. हा शेवटचा टप्पा आहे. हे जर हार्डल क्रॉस केलं तर शर्यत जिंकली.
तर ते म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी कौस्तुभ धवसेंना फोन केला आमच्या समोर. कौस्तुभ धवसेंना सांगितलं की CMI ची मंडळी येतील, त्यांच्याबरोबर काही इन्व्हेस्टर्स असतील, त्यांना काही विचारू नका, त्यांच्या प्रश्नांची सगळी उत्तरं देण्याचं काम करा आणि तुम्हाला कुठे अडचण आली तर मला कन्सल्ट करा. आणि मग ती प्रक्रिया पुढचे 2 महिने चालली. आणि या 2 महिन्यात मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. त्यात थोडासा केंद्र सरकारमध्ये सेटबॅक मिळाला. मग देवेंद्रजींनी जाहीर केलं की मी या पराभवाचा जबाबदारी घेतो आणि राजीनामा देतो. आता ज्या दिवशी देवेंद्रजींनी अनाऊन्स केलं त्या दिवशी सकाळी तरुण मंडळी सगळी परत गडबडली. अरे एवढं सगळी 10, 11, 12 महिन्याची मेहनत आता देवेंद्रजी नाही म्हटल्यावर याच्यावर पाणी. बरोबर. माझ्याकडे आले धावत, म्हणाले काका आता काय. म्हटलं मी काही कोणाशी बोलत नाही, पण मी तुम्हाला आता म्हटलं 50 वर्ष हे मी ऑब्झर्व करतोय राजकारण. म्हटलं काही देवेंद्रजींचा राजीनामा कोणी स्वीकारावा लागत नाही. त्यांनी दिला तरी म्हटलं काही केंद्र सरकारमध्ये त्यांना मिळणार नाही. त्यांना जबाबदारी घ्या अशीच कंटिन्यू करावी लागणार आहे विधानसभेपर्यंत. पण काका विधानसभेला काय होईल. म्हटलं अरे लोकसभेची कन्सिडरेशन्स वेगळी असतात, विधानसभेची वेगळी असतात. विधानसभेत हेच सरकार निवडून येणारे याची खात्री बाळगा. ते म्हणाले एवढ्या कॉन्फिडंटली तुम्ही. म्हटलं माझा कॉन्फिडन्स तुमच्यात घ्या आणि याच कॉन्फिडन्सनी टोयोटा किर्लोस्करशी बोला. म्हटलं याच्यात कुठेही काही कमी होऊ देऊ नका. हा कॉन्फिडन्स तुम्ही त्यांनाही द्या, कारण त्यांच्याहीकडनं क्वेरी होती की आता काय होईल महाराष्ट्रात. हे आम्ही ज्या सरकारशी बोलतोय ते सरकार पुढे येणार आहे की नाही येणार आहे. तर तो कॉन्फिडन्स दिला. आमच्या सुदैवानी मोठ्या मार्जिननी परत महाराष्ट्रात ते सरकार आलं आणि तो ॲग्रीमेंट झाला आणि जाहीर झालं. हा प्रवास इतका रोचक होता ना, कारण कॉन्फिडेन्शियालिटी ठेवणं ते सोपं नसतं. अगदी आपल्याकडे आता तुम्ही वार्ताहर आहात, तुम्हाला माहितीये की वार्ताहर वाटच बघत असतात. एक छोटासा क्लू मिळाला तर बातमी करतात. तर त्यामुळे हे होऊ न देण्याकरता खूप प्रयत्न करावे लागले. आणि मी असं म्हणेन की त्याच्यात परत आमच्या इंडस्ट्रीज असोसिएशन आणि इंडिव्हिज्युअली बऱ्याच इंडस्ट्रीजचे तिथल्या मीडियाशी असलेले जे चांगले संबंध आहेत आणि अधिकाऱ्यांशी आमचे जे चांगले संबंध आहेत याचा खूप मोठा फायदा आम्हाला झाला. कारण ज्या अधिकाऱ्यांच्या कानावर हा विषय काही कुणकुण लागली होती त्याही अधिकाऱ्यांनी कुठेही याच्याविषयी वाच्यता केली नाही. त्यामुळे हे घडू शकलं.